सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांमध्ये ढगांच्या सावलीत लपलेला एक असा किल्ला उभा आहे जिथून स्वराज्याची पहिली ठिणगी पेटली. हा आहे तोरणा किल्ला. इसवी सन 1646. फक्त 16 वर्षांचा एक तरुण स्वप्न होतं स्वतःचं राज्य उभारण्याचं. तो तरुण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यावेळी तोरणा किल्ला होता आदिलशाहीच्या ताब्यात. पण शिवरायांनी केवळ तलवारीनी नाही तर बुद्धी, धैर्य आणि रणनीतीने हा किल्ला जिंकला. आणि याच विजयाने सुरुवात झाली स्वराज्याची. तोरणा हा फक्त किल्ला नाही, तो आहे एक घोषणा. आपण स्वतःचं राज्य उभारू शकतो. या किल्ल्याची उंची सुमारे 4600 फूट, म्हणजे सह्याद्रीतील सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक. इथल्या विशाल तटबंदी, धोकादायक कडे आणि लांबच लांब पसरलेली माची शत्रूला थरकाप उडवण्यासाठी पुरेशी होती. म्हटलं जातं, तोरणा जिंकल्यानंतर शिवरायांना इथे मोठा खजिना सापडला आणि त्या खजिन्याचा उपयोग करून त्यांनी बांधला राजगड किल्ला. म्हणजेच तोरणा हा फक्त पहिला विजय नव्हता, तर पुढच्या संपूर्ण स्वराज्याचा पाया होता. प्रत्येक दगड, प्रत्येक वाट आजही सांगते एक गोष्ट, एका तरुणाच्या स्वप्नाची, ज्याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. आज आपण तोरण्याकडे पाहतो एक ट्रेकिंग स्पॉट म्हणून, पण खरं सांगायचं तर तो आहे स्वराज्याचा जन्मस्थळ. जर शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला नसता तर आज स्वराज्याचा इतिहास वेगळा असता का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.